जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 8व्या दशकातील 8व्या समासाच्या शेवटी यायला लागलो. आत्मदर्शन नावाच्या समासामध्ये आत्मज्ञानाची एक प्रकारे सूक्ष्मतेनं समर्थांनी प्रक्रिया सांगितली. आत्मज्ञानाचं लक्षण सांगितलं. आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये साधक असताना कशा अनुभवात असतो तेही सांगितलं. ज्या ओव्या आपण काल पाहिल्या त्याच पद्धतीच्या ओव्या समर्थांनी पुढे सांगितलेल्या आहेत. म्हणजे परस्पर विरोधी शब्द आहेत, पण त्यातून आत्मस्थितीचा बोध समर्थांनी केलेला आहे. जसं की कालची एक ओवी, निस्संगाची संगव्याधी विदेहाची देहबुद्धी विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची. अशाच प्रकारे पुढे समर्थ काय म्हणतायत ते आपण पाहूया. अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा. आपण हे लक्षात घेऊया की आत्मज्ञान हे बाहेरून कुठून तरी मिळवण्याचं ज्ञान नाही. आजपर्यंत आपण निरूपणात हा विषय अनेकदा पाहिलेला आहे की आपल्याला इंद्रियांनी जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला मर्यादा आहे. पण बाहेरून आपल्याला ज्ञान झालं की ते ज्ञान असे आपले समज आहेत. जसं आपल्याला एखादं गणित बाहेरून कळतं, जसं पदार्थ कसा करायचा याचं ज्ञान आपल्याला बाहेरून कळतं, तसं आत्म्याच्या बाबतीत ज्ञान होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तो आत्मा सदा सर्वदा विद्यमानच आहे. आपली जी हालचाल सुरू आहे ती आत्म्याच्या अधिष्ठानावर सुरू आहे, तर त्या हालचालीमधून आत्म्याचं ज्ञान होणार कसं? समर्थांनी एके ठिकाणी कुंभाराचं उदाहरण दिलेलं पहा. कुंभार मातीचं भांडं घडवतो, पण त्या भांड्यामध्ये कुंभार दिसत नाही. तसंच आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे. अहो, आत्मा तिथे आहे म्हणून आपली बुद्धी हालचाल करू शकते, आपलं मन हालचाल करू शकतं. तर त्या मनाच्या टप्प्यात, बुद्धीच्या टप्प्यात आत्मा येईलच कसा? म्हणजे पहा बरं का, तिथे अद्वैत मुळात आहेच, तिथं एकांतच आहे, लोकांत नाहीच आहे, आणि अनंत असा तो आत्मा आहे. मात्र या स्थितीला आपण बदलवलेला आहे आपल्या देहबुद्धीमुळं. मग द्वैत आलं तिथं कशामुळं? देहभावामुळं. एकांत भंग पावला कशामुळे? देहभावामुळे. समर्थ म्हणतायत तो द्वैताचा पडदा पडल्यानंतर अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा असं होतं. म्हणजे द्वैत स्थिती आपल्या भ्रमामुळं आलेली होती, ती मोडून टाकल्यानंतर तिथं केवळ अद्वैत स्थितीत शिल्लक राहिली. आता बघा, भास निर्माण झालेला होता, तो भास गेल्यानंतर उरलं काय? जे खरं आहे तेवढंच शिल्लक राहणार ना. तसंच समर्थ म्हणतात आत्म्याचा हरवलेला स्वाभाविक एकांत त्याला आपण परत मिळवून दिला. आत्म्याचा एकांत हरवला कसा? तर पुन्हा भ्रमामुळं, द्वैतामुळं, भासामुळं. म्हणजे भास गेल्यानंतर काय होतं याचंच वर्णन समर्थांनी अनेक ओव्यांमधून केलेलं आहे. त्याच प्रकारे ते म्हणतात अनंतास दिला अंत अनंताचा. म्हणजे अनंतपणाला अंत दिला नाही, अनंताला आपण अनंत आहोत ही जाणीव राहिलेली नव्हती, कारण तो संकुचित झालेला होता. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण यात तो सापडला. तिथून आता तो मुक्त झाला. म्हणजे जो होता तोच झाला, पुन्हा अनंतच झाला. अशा या ओव्या आहेत. जागृतीस चेवविले. आता चेववणं म्हणजे सावध करणं बरं का, आणि जागृती म्हणजे पण सावधपणाच आहे. जागृतीस चेवविले चैर्यास सावध केले निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. काय अलौकिक ओवी आहे पहा. ज्याचं जागेपण झाकलं गेलेलं होतं. समजा सूर्य बाहेर प्रकाशत आहे आणि आपण खिडकीचा पडदा लावून घेतला. आपल्याला असा भ्रम झाला की सूर्य झाकला गेला आहे. मुळात तो आहे तिथेच आहे ना. पडदा बाजूला केल्यानंतर जसा सूर्य स्वच्छ दिसेल, लख्ख दिसेल,
तसंच आपण आपल्या देहबुद्धीमुळं जे जागेपण होतं ते झाकलेलं होतं. ही जागृती आहे आत्मजागृती. त्यामुळं तिथं जेव्हा आपण आत्मा आहोत याची जाणीव होते तेव्हा मी आहे, मी म्हणजे आत्मा बरं का, म्हणजे आत्माच केवळ शिल्लक आहे असं स्वरूप ज्ञान तिथं प्रगट होतं. चैर्यास सावध केले म्हणजे कोण? आपणच आपल्याला सावध केलं. आत होणारी आपल्याच बाबतीतील ही प्रक्रिया. श्री महाराजांचं एक अतिशय साधं पण सुंदर वाक्य आहे पहा. परमार्थ म्हणजे आपणच आपल्याशी करण्याचा खेळ आहे. अहो, आपणच दृश्यात अडकलो नाही का? आपणच विचारांमध्ये अडकलो. तर आता आपणच आपल्या विचारांना बाजूला करायचं, दृश्याला बाजूला करायचं, चित्तवृत्तींना बाजूला करायचं. हा आपल्याशीच आपण खेळायचा खेळ आहे. असा खेळ जेव्हा खेळला जातो तेव्हा चैर्यास सावध केले ही प्रक्रिया घडून येते. आपल्याला जाग करायला बाहेरून कुणीही येत नाही, आपणच आपल्याला जागे करतो. समर्थांची शुद्ध ज्ञान निरूपणात एक ओवी आहे ज्याचा संदर्भ पुढे आता निरूपणात येईल, कारण त्याच ओवीचं प्रत्यंतर आल्यानंतरची स्थिती समर्थ समजावून सांगतायत. समर्थांच्या ओव्या पहा. अमृतास केले अमर. पहा, पुन्हा तोच विषय. अमृत जे आहे त्याला अमर करण्याची गरज आहे का? पण अमृतपणा विसरला असेल तर, तो जर लक्षात आला तर ते पुन्हा अमृत झालं. रामायणामध्ये एक गोष्ट आहे पहा. मारुतीरायांचा अवतार झाला, पण लहानपणी मारुतीराय खूप दंगा करायचे, काही ऋषीमुनींना त्रास द्यायचे. आता दुष्टपणानं नाही, पण दंगा करण्याची वृत्ती होती म्हणून त्यांना त्रास द्यायचे. मग त्यांच्या मूर्त्या लपव किंवा त्यांचं साहित्य लपव वगैरे वगैरे. मग ऋषींनी शाप दिला की तुला तुझ्या सामर्थ्याचं विस्मरण पडेल, पण योग्य वेळ आल्यानंतर तुला त्या सामर्थ्याची आठवण करून दिली की तुझ्या सगळ्या शक्ती परत येतील. जेव्हा लंकेकडे उड्डाण घ्यायचं होतं तेव्हा मारुतीरायांना त्यांच्या शक्तींचं स्मरण करवलं गेलं. तेव्हा मात्र बदल झाला. खरं पाहता मारुतीराय तसेच होते जसे आधी, तसेच स्मरण झाल्यानंतरही. पण स्मरण झाल्यानंतर वृत्तीच पालटली. आता मी तो नाही जो पूर्वीपर्यंत होतो. आता सामर्थ्याची जाणीव आली आणि मग पुढे त्यांनी पराक्रम केला. या गोष्टीतील तत्व आपण समजून घेऊया. अहो स्वये तूचे आहेसी ब्रह्म, एवढं स्पष्ट सांगितलं ना सद्गुरूंनी. किंवा सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, इतकं स्पष्ट सांगितलं. म्हणजे बाहेरचं कुणीही ईश्वर नाही, इतर कुणीही देव नाही. आपल्या आत तो विद्यमान आहे. पण आपण देहाच्या अंगाना आहोत हे जे आपल्याला वाटतं, हा देहाचा भ्रम तिथून बाजूला करायचा आहे. म्हणजे आपली खरी ओळख जर आपल्याला पटवून घ्यायची असेल तर आपल्यावरती आलेलं अज्ञानाचं जे आवरण आहे, भ्रमाचं, विकल्पाचं जे आवरण आहे ते बाजूला करावं लागेल. म्हणजे अमृत तत्व तिथेच आहे, फक्त ते झाकोळलं गेलं आहे. ते जेव्हा बाजूला होतं तेव्हा अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला, असं घडून येतं. आता योग आणि संयोग शब्द सारखेच वाटतात, पण सूक्ष्म फरक आहे. इथं समर्थ संयोग जेव्हा म्हणतात तेव्हा जीवाशिवाचं ऐक्य निर्देशित करतात की हा संयोग आहे, पण तो निरंतर होण्यासाठी योग केला. तेव्हा योग जेव्हा समर्थ इथं म्हणतात तेव्हा साधनेची प्रक्रिया निर्देशित करतात. खरं म्हणजे योग हा शब्दसुद्धा एकत्रित येणे या अर्थानंच वापरला जातो. पण या ओळीत संयोगास निरंतर योग केला अशी शब्दरचना असल्यामुळं संयोग हा शब्द जीवाशिवाचं ऐक्य निर्देशित करतो किंवा प्रत्यक्ष आत्मज्ञान निर्देशित करतो. तर योग केला ही गोष्ट ती साधना निर्देशित करते, ज्या साधनेमुळं आत्मज्ञान घटवलं जातं. आपण पूर्वी निरूपणात विषय पाहिलाय पहा. साधक साधनेच्या बैठकीमध्ये हे अनुभवतो की आपण देह मन यापैकी काहीही नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याला वारंवार ती बैठक करावी लागेल. आपण कितीही तत्वज्ञानदृष्ट्या आत्मज्ञानाला समजावून घेतलं तरीही त्याचा उपयोग होत नाही जोपर्यंत प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना होत नाही.
कोणत्याही महात्म्यांचं चरित्र उघडून पहा. गुरुदेव रानडे असतील, स्वामी विवेकानंद असतील, किंवा त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस असतील, किंवा अनेक महात्मे, या सगळ्यांनी साधनेच्या दीर्घ बैठका केलेल्या आहेत आणि त्याही वर्षानुवर्षे. याला म्हणायचं संयोगास निरंतर योग करणं. आपल्याच पाशी आत्मज्ञान आहे, पण आपण संस्कारांमुळे देहभावात अडकलो आहे. तर आता आपल्यावरती ही जबाबदारी आहे की तो संस्कार घालवायचा. मळ लागलेला कपडा किंवा डाग लागलेलं भांडं साबणाच्या पाण्यात भिजवणं हे आपलं कर्तव्य आहे. असं ज्यानं केलेलं आहे तो अमृताला अमर करतो किंवा मोक्षाला मुक्तीचं घर करतो राहायला. म्हणजेच मोक्ष तिथेच विद्यमान होता जशी अमृत स्थिती होती. आता पहा बरं का, अमृत स्थिती आणि मोक्ष याच्यात काय फरक आहे? काहीच तर नाही. तिथेच सगळं विद्यमान आहे, फक्त तिथली झोप गेली, तिथे खरी जागृती आली. बघा, चेहऱ्यास सावध केलं गेलं तर मग तिथे अखंडपणे मोक्षस्थिती राहिली. पण हे साधनेनं करावं लागतं, हे समर्थ योग केला या शब्दातून सांगतात. आपोआप घडून येणार नाही. घडेल तेव्हा सहजतेनं घडेल, पण त्यासाठी जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत आपल्याला साधनेला बसावं लागेल. या स्थितीचं वर्णन करणाऱ्या पुढच्या ओव्या पहा, किती सुंदर आहेत. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. होते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्मदुःख. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. ही ती शुद्ध ज्ञान निरूपणातील समर्थांची ओवी. ज्या ओवीच्या अनुभूतीमध्ये काय घडतं त्याचं हे वर्णन समर्थ करतायत. शब्द पहा ना त्यांचे, होते सन्निध चुकले. इथेच आहे ना आत्मज्ञान. मगाशी आपण जे निरूपणात पाहिलं ते चुकलेलं होतं, ज्याचं त्याला प्राप्त झालं. मग आपल्याला आपण पाहिलं की मग जन्मदुःख राहिलं नाही. आपणा देखता फिटले जन्मदुःख. स्वरूप दर्शनाचीच अवस्था समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारांनी समजावून सांगितली. निर्गुणास निर्गुण केले. निर्गुणाला निर्गुण करण्याची गरज काय? पण त्यातलं निर्गुणत्व लपलेलं होतं ना, त्याच्यावरती पडदा पडलेला होता. फक्त गुणालाच महत्त्व दिलं जात होतं. म्हणजे वृत्तीला सत्यत्व, मनाला सत्यत्व दिलं जात होतं. पण मन कशाच्या सत्तेवर हालचाल करते त्या सत्तेकडं दुर्लक्ष होतं. मग जेव्हा लक्ष तिकडं गेलं सत्तेकडं, तेव्हा निर्गुणास निर्गुण केले असं घडून आलं. म्हणजे खऱ्या स्थितीमध्ये साधक गेला. केवळ हालचाल नाही, तर हालचाल ज्या सत्तेमुळं होते त्याला जेव्हा महत्त्व आलं, त्याची जेव्हा ओळख पटली, तेव्हा सार्थकाचे सार्थक झाले असं घडलं. समर्थ म्हणतायत, पुष्कळ काळानी पुष्कळ दिवसांनी आपलीच आपल्याशी भेट झाली, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. आता हा पुष्कळ काळसुद्धा आपल्या जीवभावाच्या देहबुद्धीच्या भ्रमामुळंच विस्तार पावलेला होता, अन्यथा तो तिथे नाही. काळ ही संज्ञा भ्रामक आहे आणि देहबुद्धीशी निगडीत आहे. एखादी व्यक्ती गाढ झोपली असेल तर 10 तास कसे निघून गेले हे त्याचं त्यालाही कळत नाही. पण एखाद्या व्यक्तीचं मन अस्वस्थ असेल तर 5 मिनिटे सुद्धा जाता जात नाहीत. असा हा काळ सापेक्ष आहे. काळ हा बदलणारा आहे आणि भ्रामक आहे. देहबुद्धीच्या तीव्रतेवर त्याची तीव्रता अवलंबून आहे. पण जेव्हा साधक देहबुद्धीच्या पलीकडे जातो तेव्हा बहुता दिवसा भेटले आपणासी आपण असं त्याचं होतं. म्हणजे इथेच तर होतं पण सापडत नव्हतं. अरे हेच ते, असा साक्षात्कार होऊन जातो. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी असं आपलं झालेलं आहे. जेव्हा आपल्याला आपल्याच वस्तूवरती प्रकाश पडल्यानंतर आपलीच वस्तू कळून येते, त्या स्थितीचं हे वर्णन आहे.
तुटला द्वैताचा पडदा. खरं म्हणजे तिथं पडदा नव्हताच, अद्वैत स्थितीच होती. तो पडदा भ्रमामुळं पडलेला होता. अभेदे तोडिले भेदा. अभेद स्थितीच्या चिंतनानं भेदाला तोडण्यात आलं. पहा बरं का, ही अभेद स्थिती आपली आहे हे सद्गुरूंनी आपल्याला पटवून दिलेलं होतं. म्हणून सद्गुरूंच्या शिवाय अभेदे तोडिले भेदा हे करता येणार नाही. अभेद स्थिती म्हणजे स्वरूप स्थितीच आहे. अभेद स्थिती म्हणजे आपली आत्मस्थितीच आहे आणि आपणच ते आहोत. म्हणजे अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे जे समर्थ म्हणतात, या चिंतन साधनेनंच अभेदाचा भेद तुटला जातो. पण तिथे सद्गुरू पाहिजेत. पुढं समर्थ म्हणतात, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. आता भूतपंचक म्हणजे काय? जे दृश्य आहे ते सगळं भूतपंचक. जे जे अनुभवाला येतं ते ते सगळं भूतपंचक. म्हणजे अनुभव लयाला गेला. कारण अनुभव ज्याच्या सत्तेनं येतो त्या सत्तेशीच तो तदाकार झाला. अनुभव वेगळा कसा शिल्लक राहील? हे खरं साधनेचं फळ. पहा, आपले समज कसे असतात. अनुभव काही येत नाही असं आपण सद्गुरूंना म्हणतो, पण अनुभव जाणं हाच खरा अनुभव आहे. श्री महाराजांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. श्री महाराज म्हणतात की नाम घेणं हाच नामाचा अनुभव आहे. पण आपण काय करतो? नामामध्ये भगवंताचा अनुभव शोधायला जातो की पाहू काही अनुभव येतोय का. अमुक वर्ष साधना केली पण काहीच अजून अनुभव नाही वगैरे वगैरे. हा अनुभव परमार्थात येत नाही. कोणता खरा अनुभव आहे? निस्संगाची संगव्याधी जाणं. विदेहाला देहबुद्धी आलेली आहे ती निघून जाणं. विवेकानं ती देहबुद्धी नष्ट करणं. अद्वैताचे तोडिले द्वैत किंवा अनंतास दिला अंत अनंताचा असं करणं. जागृतीस चेवविले असं करणं किंवा अमृतास अमर करणं. निर्गुणास निर्गुण करणं. द्वैताचा पडदा पडल्यामुळं जो अनुभव घेणारा आहे तोच त्याच्या स्वरूपात विलीन झाला. त्यामुळं अनुभवाचाच लय होणं. भूतपंचकाची बाधा निरसोन गेली असं होणं, याला म्हणायचं साधनेचं फळ. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ. निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. विवेकाचा हात धरून म्हणजेच आत्मानात्मविचार म्हणजेच नित्यानित्य वस्तू विचार, याला धरून साधक ही साधना पूर्णत्वाकडे नेतो. आपण निरूपणात पूर्वी पाहिलेला आहे की हा विवेक सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये प्रगट होतो. केवळ आपल्या बुद्धीनं केलेला हा विवेक नाही, विचारानं केलेला हा विवेक नाही. काहीतरी ऐकलं, काहीतरी वाचलं आणि मग त्यामुळं आपल्या बुद्धीनं धरलेला हा विचार नाही. हा विवेक साधनेमध्ये प्रगट होतो. कारण साधनेमध्ये रोकडी प्रचिती साधकाला येते की आपण देह नाही. मग एखाद्या बाबतीत आपले डोळे जसे उघडतात पहा. एखाद्या माणसानं आपल्याला फसवलं की आपले डोळे उघडले असं आपण म्हणतो. तसं साधकाचे डोळे विवेकानं उघडतात. आधी साधना केली पाहिजे. सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यांच्या पायाशी बसून श्रवण केलं पाहिजे. त्याचं चिंतन मनन घडलं पाहिजे. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेचा नियमित अभ्यास पाहिजे. तर या विवेकाचा जन्म होतो. इथे जे साधनेचं फळ समर्थ सांगतात ही आत्मस्थितीच आहे, आत्मज्ञानाची अवस्था आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास, जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हाच साधनेचं फळ मिळालं असं समजावं. पण गंमत अशी की तिथं ते समजायला तो साधक वेगळेपणानं शिल्लक राहत नाही. त्याची जी मूळ स्थिती आहे ती निश्चळ स्थिती आहे. त्या निश्चळ स्थितीला अनुभवामुळं, मनाच्या चित्ताच्या हालचालीमुळं चंचळत्व आलेलं असतं. ते चंचळत्व शमल्यानंतर निश्चळास केले निश्चळ या स्थितीत तो जाऊन पोहोचतो. म्हणजे मुळात सरोवराचं शांत पाणी आहे आणि त्याच्या तळाशी तर आणखी शांतता आहे. तिथे तो जाऊन बसला की त्याच्या स्वरूपामध्ये बुडाला. निर्मळाचा गेला मळ विवेक बळे असं तेव्हा घडून आलं. काही पायऱ्या आहेत. सद्गुरूंवर विश्वास पाहिजे. त्यांच्याकडून श्रवण नसेल तर आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दल खात्री पटणार नाही. कबूल आहे, ती खात्री आपल्याला शाब्दिकच पटेल, आपण अनुभवामध्ये असणार नाही. पण ती शाब्दिक पटावी लागते. त्याशिवाय आपण आपल्या मनाचा आणि बुद्धीचा वापर करून
साधनेला बसणार नाही. प्रत्यक्ष साधनेला जेव्हा आपण बसायला लागतो तेव्हा त्या साधनेच्या दीर्घकाळाच्या अभ्यासानंतर आत विवेक जन्माला येतो आणि या विवेकाच्या बळानं आत्मज्ञानापर्यंत साधक पोहोचतो. या विवेकाच्या जोडीला वैराग्याचाही अभ्यास तो करतो. अभ्यास करतो म्हणण्यापेक्षा त्याची आसक्तीच दृश्यातून कमी कमी होत जाते. त्यामुळे सहज वैराग्य त्याच्यापाशी नंतर प्रगट होतं. ते वैराग्य आणि दुसऱ्या बाजूला प्रगट झालेला विवेक अशा दोन्हींचा हात धरून साधक आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. कसं आहे हे आत्मज्ञान? होते सन्निध, चुकले. जवळच होतं पण चुकलेलं होतं, सापडत नव्हतं भ्रमामुळं. ज्याचे त्यास प्राप्त झाले. जो आहे त्यालाच त्याचं आहे पण प्राप्त झालं. हा इतका खोलातील बोध आहे की इथं हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे प्राप्त होणं अनुभवाच्या अंगानं होत नाही, द्वैताच्या अंगानं होत नाही. इथं आपल्याला कळलं, आपल्याला अनुभवाला आलं, आपल्याला समजलं अशी जाणीव असत नाही. जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडची ही स्थिती आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, असं माऊली हरिपाठामध्ये जे म्हणतात त्याचाच विस्तार इथे आहे. तो हरी उच्चार म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना आहे. केवळ नाम घेणं म्हणजे ते नाही, केवळ ध्यानाला बसणं म्हणजे ते नाही. त्यात घडणारी जीव शिव ऐक्याची प्रक्रिया माऊलींनी सांगितलेली आहे. हरी उच्चार, उच्चार या शब्दाचाच अर्थ ऊर्ध्वगामी जाणं असा आहे. ऊर्ध्वगामी जेव्हा जीव जातो आणि शिवस्वरूपाला मिळतो तेव्हा तिथे ऐक्यता प्राप्त होते, त्याची त्याला भेट होते आणि तिथे मोक्ष आहे. ध्यान केलं गेलंच पाहिजे, पण ध्यानाचं पर्यवसान ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीच्या अंतामध्ये झालं पाहिजे. नामाला बसायचंच आहे, पण नाम नामी नामधारक याची ऐक्यता तिथे घडली पाहिजे, तर मोक्षप्राप्ती आहे. किंबहुना जिथं त्रिपुटीचा लय आहे तिथेच मोक्ष आहे, तिथेच ज्ञान आहे, तिथेच आपल्या द्वैताचा पडदा पडणार आहे किंवा भास जाणार आहे. निर्गुणाला खरं निर्गुणत्व कळणार आहे. असं ज्याचं स्वरूप आहे त्याचं त्यालाच ते प्राप्त होतं. ज्याचे त्यास प्राप्त झाले याला म्हणायचं आपण स्वतःच आपल्याला पाहणं. आपणा देखता फिटले जन्मदुःख. जन्मदुःख गेलं, वारलं किंवा फिटलं असं म्हणण्याची पद्धतच आहे परमार्थामध्ये. कारण जन्मदुःखच आपल्या देहबुद्धीला निर्देशित करतं. जन्मदुःखच आपल्या वासनेला निर्देशित करतं. ते सगळं लोप पावतं, कारण ज्याचा त्याला तो भेटतो. पहावे आपणासी आपण हे घडून येतं. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीच योनी पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे. एखाद्या ब्राह्मणाला स्वप्न पडावं आणि कुठल्या तरी नीच योनीमध्ये त्यानं जावं, पण स्वप्नातून जाग झाल्यानंतर ती भीती निघून जावी. तसं इथे साधकाचं होतं. ही नीच योनी म्हणजे कोणती जातपात नाही बरं का. समर्थांना सुचवायचं आहे की आपण देहभावावरती असणं हीच नीच योनी आहे. ती नीच योनी आपल्याला देहबुद्धीच्या स्वप्नामध्ये प्राप्त झालेली आहे. जेव्हा स्वप्न भंग होतं तेव्हा ब्राह्मणाची म्हणजे ब्रह्मजानाती ही ब्रह्मदशेची अवस्था प्राप्त होते, आत्मदशेची अवस्था. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे. आता या आत्मस्थितीचं वर्णन करून झालं, पण अशी स्थिती ज्या महात्म्याला प्राप्त होते अर्थातच सिद्ध दशा, त्याचं लक्षण पुढच्या समासात आहे असं समर्थ सांगतात आणि इथे हा आत्मदर्शनाचा समास समाप्त करतात. पुढे आता समर्थांनी सिद्ध लक्षण सांगितलं आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.